पती पत्नी और वो ही समस्या आपण बऱ्याचदा पाहिली आहे, पण आता आपण पाहणार आहोत पती पत्नी और क्रिकेट. हास्याचा हा सामना तुमच्या समोर घेऊन येतात हास्य जत्रेचे हास्य महारथी समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार. हो हो अगं हो तेच तर. म्हणजे बघ ना आता मिश्किल खट्याळ रुबाबदार ही सगळी विशेषण नाही ग. त्यापेक्षा ना निरागस हे एकच विशेषण चांगलं आहे ना. किती म्हणजे आहे की नाही, किती निरागस आहे की नाही प्रसादो. हो की नाही, सांग सांग. हो की नाही, आहे की नाही. ठीक आहे, हरकत नाही. त्यांनाच कन्व्हिक्शन नाही याच्यावर तर काय करणार. ए हो ना. आणि ती सईबाई किती गोड आहे ग. काय तिचं कॉस्ट्युम्स वगैरे. पाय काढणं आहे, पाय काढणं. हो ना, कॉस्ट्युम्स वगैरे किती. पाय काढणार अगं, काय आहे तुझं? पाय काढणं. अगं नाही काढू शकत पाय. काहीतरी बावटपणा का. तसाच ठेवलाय तो. मॅच सुरू आहे ना, मग तसाच पाय ठेवला की माझी टीम जिंकते असं माझं आहे. गेल्या वेळेला 3-4 मॅचेस मी अशाच जिंकवल्या आहेत, कळलं का. हा, महाराष्ट्र चॅम्पियन्स माझी टीम आहे, ती आज जिंकणार असा पाय ठेवलाय. काय करायचं माणसाचं. कोण काय कोण. हा तो अनेक वर्ष त्याच्यावर राहते मी घरात. तो समीर नवरा आहे मी. तोच तो. अगं काहीतरी वेळात ती जुजबी प्रीमियर लीग क्रिकेट मॅच सुरू झाली आहे ना. तर त्याचा तो संघ आहे कुठला, महाराष्ट्र चॅम्पियन. चॅम्पियन नाही ग, चॅम्पियन. तेच ते. तर तो संघ जिंकावा म्हणून मग हे बघ पायाची अडी घालून ठेवले. आणि एक मिनिट मी तुझ्याशी जरा नंतर बोलते. थांब ना थांब. हा ठेव 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 ठेव. चल हा. तू मिसळण्याचा डबा मिसळण्याचा हात नाही लावायचा त्याला. हातात कशाला घेतलायस. हा सुद्धा गेल्या वेळेला हातात होता म्हणून मॅच जिंकलेली आहे. मी हा असाच बसणार आहे, कळलं. मी असाच बसणार आहे, मला मॅच जिंकून द्यायची. हा तू इतका वेळ असाच बसणार आहेस. हो, पूर्ण मॅच असाच बसणार आहे. तू तुझा बिनडोकपणा प्रूव्ह का करतोय. तो कधीच पूर्वी प्रूव्ह केला मी लग्नात. पुन्हा कशाला करायचं आता. बरोबर चाललंय सगळं. किती वेळ चाललाय तुझा मूर्खपणा. हा? म्हणजे किती वेळ असा बसणार आहेस तू. मला माझी सिरियल बघायची आहे. ए तू सिरियल बिरियल नंतर बघ ग आता. कशाला पाहिजे ती सिरियल. एक तर कधी माझ्याकडे रिमोट नसतो, माझ्याकडे वेळ नसतो टीव्ही बघायला. कधी नाही, ते संडे आहे, आज मॅच आहे. तू सिरियल नंतर बघ प्लीज. और ये मैच की पहली गेंद बहुत ही सटीक और उसे उतने बेहतरीन तरीके से खेल लिया है रोहित शर्मा ने. कवर्स की दिशा में और 2 रन चुरा लिए. कम ऑन रोहित. यस वेरी गुड. यू आर डूइंग अ ग्रेट जॉब रोहित. कम ऑन. ए चहा दे ना. नाव आहे मला. एक आहे विशू, चहा दे. शील का मला. चहा दे, चहा दे ना, चहा दे. एवढा लांब का ठेवलायस तू. तेवढा लांब का ठेवलास चहा तू. घे ना. तू का ठेवलास तेवढा लांब. नाही म्हणजे ठेवला ना, म्हणजे कसं आता मला मिसळण्याचा डबा समजा लागला तर मी एवढ्या लांबून इथे येणार ना. मग तुला चहा गेला तिथे त्याला काहीच हरकत नाही. दुष्ट पण आहे विशू. हा हे बरोबर नाहीये तुझं, कळलं का. हा खूप विकृत आहेस तू, कळलं का. तुला काय वाटतं मी जाऊ शकत नाही तिथपर्यंत. मग आता समीर हे बघ या प्रयत्नात जर मिसळण्याचा डबा पडला आणि ते मसाले जर एकत्र झाले तर मी तुला बुकलून काढीन, लक्षात ठेव. झाले तर सांग. टीव्ही मी फोडून काढेन. चालेल, झाले तर सांग. काय ग बाई शी काय दळभद्रीपणा आहे हा. ती पायाची अडी तर सुटली आहे. काय हरकत नाही. एवढी ती निष्ठा. जसं काय तो महाराष्ट्र चॅम्पियन वाला तो मालक आहे ना, तुला पैसेच देणार आहे. तो आपला त्याच्या जीवावर कमवतोय. तुम्ही बसा इथे पायाची अडी घालून. तुमच्यामुळे ना तो ती माणसं कमावतात पैसे, कळलं. तुला काय सिरियल वाले पार्टनरशिप देतात मग. मला सांगते ती. हे बघ पोचलो मी इकडे. चहा घेता. तुला वाटलं करू शकत नाही. हे बघ टीव्ही का बंद केलास तू. केलं. टीव्ही सुरू कर तू आधी. तू मला माझी सिरियल बघू देत नाही ना, मग मी तुला मॅच बघू देणार नाही. तू सिरियल नंतर रिपीट टेलिकास्ट बघ. नाही मी नाही रिपीट टेलिकास्ट बघणार. माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या ग्रुपवर मला काही चर्चाच करता येत नाही. त्यांना आपली सगळा एपिसोड माहिती असतो आणि मला काही माहितीच नसतं. मला काही बोलताच येत नाही. मी नाही रिपीट टेलिकास्ट बघणार. तुला मोबाईल दिलाय ना, मोबाईलवर बघ ना मग. मला टीव्ही बघायचा म्हणजे बघायचा. मोबाईलवर मी सिरियल बघणार ना. अगं दे ना बाबा. तो 2 ओव्हर सुद्धा झाले असतील. दे ना लवकर. मी नाही देणार. घे तुझं तू. अरे किती दुष्ट आहेस ग तू. तुला वाटलं मी जाऊ शकत नाही जाऊ शकत. समीर हो ते 1 पाऊण तास लागला तरी स्किट संपायला चालेल.
हे चूक आहे, हे चूक आहे. हा असू दे, चूक हे नाही चुकीचं आहे. चूक नाही. हे बघ हे चुकीचं आहे. हे बघ, याला काहीच अर्थ नाहीये. हे चुकीचं आहे. आडी कुठे काढली? आडी काढलीच नाहीये. हे बघ लावू शकतो लावू शकतो हे बघ. काय रे देवा, काय जळली ती निष्ठा. हा, तो असू एक दे. चेंडू, त्या 3 फळ्या मारलेल्या असतात, त्या आपल्या पडल्या की मग बोल 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 करत ए, हिंडायचं. बोल बोल नाही करत, बोल्ड बोल्ड असं करतात. काय उपयोग आहे त्या बोल्ड या शब्दाचा? बोल्ड आणि ब्युटिफुल असं असेल तर त्याला सही अर्थ आहे. बोल्ड या शब्दाला कुत्र विचारतं काय बोल बोल बोल, बावळटपणा नुसता, नाहीतर काय. तुला काय खेळातलं कळतं का ग? गप्प बस, हा? व्यवस्थित आयुष्यात त्या कर. ठिकऱ्यांच्या पुढे गेलीस का कधी? हे, असं हे, ठिकरे- पाय- और ये बाल बाल बच गए। रोहित शर्मा लगभग गेंद का किनारा छू लिया था बल्ले ने। तुझ्यामुळे झालं यार, तुझ्यामुळे पाय असा गेला माझा. कळत नाही का तुला? बाजू माझ्यामुळे- बाजू तू माझ्यामुळे. समीर, ए समीर, तुला असं खरंच वाटतंय की तुझ्या या अशा पायांमुळे तो रोहित शर्मा आउट होत नाही? माझा विश्वास आहे आउट होत नाही. कळलं? माझा विश्वास आहे. कसला विश्वास? अरे तसं असेल ना, ते जे क्रिकेट खेळतात ना त्यांना नेट प्रॅक्टिस करायलाच सांगायची नाही. अख्ख्या देशाला टीव्हीच्या पुढ्यात पायाला आडी घालून बसवायचं की झालं, जिंकले महाराष्ट्र चॅम्पियन. हे बघ, तुला माहित नाहीये, तू बोलू नकोस काय हा? ते तसं असतं वेगळं. कळलं ना? आमचं एक फॅन्स आणि ते सगळे प्लेयर्स यांचं असं युनिव्हर्सल ते मॅग्नेट असतं. नाही, नाही, ए हॅलो, हसू नको. हॅलो, ते व्हायब्रेशन असतात ते असे. आम्ही असं केलं की ते, हे बघ सायंटिफिक आहे ते. ओ. हा, असं नाहीये ते. ग्रुपवर टाकलं होतं एकाने, कळलं? आणि डॉक्टर होता तो, कळलं? असं नाहीये ते. तुझी अख्खी फॅमिली चक्रम आहे, चक्रम. मला मॅच बघू दे, गप्प बस. और ये रोहित शर्मा रन आउट। दोनों बल्लेबाजों में कोई तालमेल नहीं और ये घटिया क्रिकेट का मुजाहरा। अरे अरे, कळत नाही का तुला? आउट कसा होता यार? अक्कल बघ त्याची. कोण आहे? कोण आहे? मारत फेकून कोण? बॅट्समन कोण आहे? त्याला कशाला आउट केलास तू? समीर. इकडे बघ, इकडे बघ. समीर, समीर, हळू हळू हळू. त्यांचं चित्त विचलित करू नको, खेळू दे अरे यार, त्यांना. कसं खेळतात मग यार? हळू, त्यांना ओरडू नको, ऐकू जाईल त्यांना. अरे सॉरी. गप्प बस, सांगून ठेवतोय. तू वेडसरस. नीट खेळा रे, नीट खेळा आता. हा. ए समीर, समीर ऐक ना, हा. ते त्या 3 फळ्या लागल्यात ना, त्याच्या मागे तो असा ओव्हन मधले ते बेकिंग ग्लोव्स घालून असतात ना, तसा का उभा आहे रे असा? त्या फळ्या काय गरम असतात का त्या 3? अशा तापलेल्या बिपलेल्या? अगे तो विकेट कीपर आहे, विकेट कीपर. काय स्टंपातून काय पाव काढणार आहे का तो? बॉल असतो तो सीझनचा, तो हाताला लागतो म्हणून ते ग्लोव्स घातलेले आहेत. कळलं का तुला? आता मला बघू दे जरा. कळलं? बघ. और ये गेंद ने टिप्पा खाने के बाद कौन बदला? और ये सूर्य कुमार यादव ने बल्ले का किनारा दे दिया है। महीन सा किनारा लगाया है गेंद को और ये आउट। गेंद गई विकेट कीपर धोनी की दस्तानों में। अरे काय कळत नाही का तुम्हाला? अक्कल नाही? काही बावळ्यासारखे खेळतात. आम्ही काय आवाज काय? आता ते धरून बसलो दोन. ए, हा? समीर, समीर, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? काय? म्हणजे तुला उचकी लागली ना की तिकडे विकेट जातीये. काय सांगतेस? हो, म्हणजे 2दा तुला उचकी लागली आणि तिकडे विकेट गेली. अरे पण असं कसं- आणि आता तू धडाधडा 4-5 उचक्या दिल्या. अरे बापरे, तू संपवणार आहेस 2 मिनिटात मॅच. अशी कशी संपवणार? हो, मग हे आता बघ ना, तुला धडाधडा उचक्या लागल्या. अरे मग थांबव ती अरे उचकी. उचकी उचकी कशी थांबव थांबव. उचकी? थांबव ना उचकी. एक काम कर, दाब दाब, एक मिनिट, मी मदत कर तुला. 1 मिनिट. उचकी थांबव, थांबव, थांबव. और ये गेंदबाज ने रन अप लिया है, थांब, चुस्त और थांब, तंदुरुस्त, थांब, लेकिन थांब, बल्लेबाज थांब, ने उसे थांब, रोक थांब, लिया थांब, है। थांब, शायद साइड थांब, थांब, स्क्रीन थांब, पे कोई थांब, प्रॉब्लम है वहां पर और रोक लिया है अंपायर ने। और ये गेंद रुकता हुआ कुछ बातचीत हो रही है और फिर से गेंदबाज ने रन अप लेना शुरू कर दिया अरे है। हा चर्चा काय करायला लागला माणूस? अरे हा काही करतच नाही. थांब, त्यापेक्षा पाणी पी. धर 1 मिनिट थांब. पाणी पी, धर. तुला बरं वाटेल. धर, पाणी पी, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. धर पाणी पी. और ये खूबसूरत शॉट, 4 रन। बहुत बढ़िया शॉट। चार मारले. अरे बाउंड्री मारली यार. वाह, Yes, वाह. होय ना, बात. हे बघ, Yes, तुझी yes. उचकी गेली, तिकडे बाउंड्री पार झाली. Yes. तू इथे पाणी प्यायलं, त्यांनी तुझ्या लक्षात आलं आता? काय? म्हणजे तू पाणी प्यायलं आणि त्यांनी लगेच 4 मारली. काय सांगतेस? हो, मी तू पाणी प्यायलंस की तू लगेच 4 मारतोय. पाणी दे मला, पाणी हे घे, पाणी पी, 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 पाणी पी. बघ आता, बघ. और ये बढ़िया स्ट्रेट ड्राइव, 4 रन को अजून पाणी पी. हा. बघ. और ये कवर्स की दिशा में 4 रन। चार मारले. पाणी दे, पाणी दे. अजून घे पाणी घे. पी आज नाही बघ, तू जिंकवणारच आहे यांना. घे पी पाणी पी. जास्त झालंय पाणी ए, थोडं. पी ना रे. पी हा, हा. पाणी पी. हा, पितो. पी आई शपथ.
आहा, पी ना पाणी पी. और ये कैच ड्रॉप हो गया. पण आता मी काय पाणी प्यायलो, आता फोर नाही मारली त्यांनी. अरे हे बो अरे माझं चुकलं, मी अर्धाच ग्लास भरला ना अरे त्याच्यामुळे यार असं असं झालं. करू नको यार, लॉस होईल ना माझा यार. थांब, थांब, मॅच पूर्ण- लागली आहे. पूर्ण ग्लास पी 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 पाणी पी. खूप झालंय मगाशी, नाही खूप नाही झालंय पी जास्त. पी. अरे नाही नाही कसं नाही, तू आता प्यायला नाहीस आणि मग ते हरले, मग तुला काय वाटेल, अरे यार मी पाणी प्यायला नाही म्हणून ते हरले, असं चुटपुट लागून राहिलं मनाला. पी पी पाणी पी पाणी पी पाणी पी. आणि तो डबा नाही ठर. हा, धर, डबा. हा, हा. पी पाणी पी. शाबास शाबास शाबास. पी पी शाबास. और ये 4 रन. बहुत बढ़िया शॉट. घे घे असंच पी, नाही असंच नाही पी. बस बस बस. अरे घे ना. हा नाही नाही, आता एवढं पाणी भरलं ना की आता वॉचमन माझ्या पोटावर चढेल आणि पाणी सोडेल सगळीकडे. घे अरे. एवढं माझं. किती अतिशयोक्ती. घे पाणी नाही, पी ना, नाही, ऐक. नको, नको. अगं, नको. घे. अगं, नको. ऐक ना, अरे 4 बसतील ना मस्त. अगं नको. घे, पाणी पी. अरे त्यांना सुद्धा थोडं खेळू दे ना. मीच खेळतोय मगातपासून पाणी पी पिऊन. ना वेड्या पी. नाही 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 पी पी पी. ऐक, अरे पी, नको पी, यार, पी नको. ना, मला पी ना. पाणी नकोय का? नकोय, नाही जाणार आता. फुटेल माझं पोट. नको पाणी, ते हरलो तरी चालेल. नको यार. हेच म्हणायचंय मला. अय्य. किती तो जीवन मरणाचा प्रश्न करून टाकला हा खेळ म्हणजे. अरे खेळताना हरणं जिंकणं हे होणारच ना. मुळात खेळताना हरणं जिंकणं यापेक्षा त्या खेळाचा आनंद घेता आला पाहिजे. तो मिस होतोय, कळतंय का तुला? आता एखादी टीम हरली की तुझा जीव चुटपुटणार, रात्रभर तुला झोप लागणार नाही, मग मला 4 लाथा मारणार, त्रास्त होणार. ते कुठे सांगितले? चांगलं सुट्टीचा दिवस बघ आज तू किती वाया घालवलास, हा किती त्रास करून घेतलास, काय मिळालं याच्यातून, हो की नाही? मग वेळार्ग हे असं करण्यापेक्षा तुला असं वाटत नाही की आपण कुठेतरी छान जायला पाहिजे? विशू खरं सांगू, मग मला ह्या क्षणाला टॉयलेटला जावं असं वाटतंय. इतकं पाणी पाहिलं ना विशू, तुला खरं सांगतो. पण बरं जा, जाऊ दे, माझं जा. असंच होतं ग विशू, मॅच सुरू झाली ना की मला ते सहन होत नाही का प्रेशर. बावळट आणि हारायला लागलं की मला मीच खूप चिडचिड होते, म्हणून तुझ्यावर राग करतो. आय एम रिअली व्हेरी येडा. सॉरी विशू. विशू आजपासून नाही. हे बघ सोडलं. आजपासून नाही. हो आता तू सांगायचं मॅच जाऊ दे. हो आज तू मला सांगायचं तुला कुठे फिरायला जायचंय. सांग मला. मी हा सांगू? प्लीज. ठीक आहे मग तू ना एक काम कर. हा. तू एकटाच हा. जा, मी सिरियल बघते. ओके. एक मिनिट. ओके. एक मिनिट. माझी मॅच सोडून तू कशाला serial? याला नाही, अर्थ मी नाहीये. serial बघणार अगं मला नाही. क्रिकेट नाही, बघायचं नाही, होतं. अरे नाही याला वा वा वा, एका मॅड फॅनचा मॅडनेस अतिशय मॅडली दाखवलात. Thank you. किती मजा आली. Thank you. मस्त. सई, अतिशय गोड आणि अतिशय रिलेटेबल स्किट केल्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. विशाखा, तुझ्या तोंडात एक खूप सुंदर वाक्य होतं की स्ट्रेस घेण्यापेक्षा आनंद घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आत्ताच्या चाललेल्या क्रिकेटमय वातावरणात हे स्किट खूप रिलेटेबल होतं. आपण पण ह्या सगळ्यातून गेलो आहे. आपण पण फायनल्सला 4 जणांचा घोळका असेल तर ते 4 जण हलत नाहीत. 2 जणांचा घोळका असेल, कोणी जर बसलं असेल तर ते बसूनच राहतात. हे सगळं आपण एक्सपिरियन्स केलं आहे. पण खरं आहे की त्याचा आनंद घेणं खूप महत्त्वाचं आहे. नेहमीप्रमाणे तुम्ही इतक्या वर्षाचा संसार आहे, तुमचं लग्न झालेलं आहे, ती कम्फर्ट लेवल सगळं तुम्ही एका क्षणात उभं केलं, जे तुम्ही नेहमीच करता. मस्त झाला परफॉर्मन्स. समीरदा, आउटस्टँडिंग. तू जे काही ते तिकडून उठून आलास, इकडून परत गेलास, आउटस्टँडिंग. फारच मजा आली. मस्त. प्रसादा. क्षणभर मला विसर पडला की मॅच टीव्हीवर सुरू आहे का इथे सुरू आहे. इतकी ती जुगलबंदी चालू होती, तो गिव्ह अँड टेक चालू होता, फार माइंड ब्लोईंग होतं. आणि मला असं वाटतं की घराघरात हे दृश्य असतंच. म्हणजे मॅच बघायची असते तेव्हाच नेमकं कुणाला तरी सिरियल बघायची असते, काहीतरी वेगळं बघायचं असतं, मग त्यावरनं होणारे छोटे मोठे वाद आणि मग मॅचच्या बाबतीत आपलं सुपरस्टिशियस असणं हे ठिकठिकाणी आपण बघतोच. पण आज त्या विषयाला घेऊन फार महत्त्वाचं बोललात तुम्ही दोघं आणि मजा आली, खूप मजा आली. मंडळी, काही नाती ही जन्मजन्मांतरीची असतात. या वाक्याची सत्यता तुम्हाला अनुभवायची असेल तर हा पुढला परफॉर्मन्स तुम्ही बघाच, जो तुमच्या समोर घेऊन येतात हास्य जत्रेचे कलंदर कलाकार अर्थात अरुण कदम, पॅडी कांबळे आणि श्यामसुंदर राजपूत. वाघ वाघ सई मॅडम, वाघ वाघ प्रसाद दादा, तुमच्या सगळ्यांना माझ्या वाघून वाघ वाघ. ओळखलं का मला?
गुर्जी. अरे ते बाय ना 7:45 तास लागले ना मेकअप करायला. अरे ही काय ओळख आहे गुरुजी? नाही बरोबर आहे तुमचं, मी गुरुजीच आहे, पण मागच्या जन्मी ते 2 दलिंदर होते ना, अरुण पॅडी, त्यांनी मला एवढा त्रास दिला की मी वैतागून डस्टर आहे ना ते डोक्यात मारून घेतलं. तरी मी मेलो नाही. मग मी फडा असतो ना तो डोक्यात मारला तेव्हा कुठे मेलो बुवा मी, अशी माझी आत्महत्या झाली. पण माझे भोग संपलेले नव्हते. ते 2 दलिंदर आहेत ना माझ्या पोस्टमार्टमला डॉक्टर बनून आलेले होते. आणि तिथे झगडे चालू केले त्यांनी. हा मांजा पाय. अरे बापरे आता सुटलो बा याच्यातून मी. आता मी स्वतंत्र आहे. आता मी या जंगलाचा राजा आहे बा. श्याम सुंदर जंगलाचा राजा, म्हणजे श्याम सुंदर जंगलाचा राजा. सगळ्यांना घडलेलं आहे आता. अरे बापरे, चला झोपतो बा आता. अरे अंधेर नीट बोलशील तर कळेल ना. नीट बोल ना तोंडाने काय ते. जासला कोण ये बघ. जबऱ्याला कावील झाले वाटत. गौरा पिवला भरलाय रे. अरे बापरे, झेब्रू आपण डॉक्टरकडे जाऊ. झेब्रू तू झेब्रू नको आहे, घाबरू नको. झेब्रू अरे हा मेला आहे. अरे कुठे इमोशनल होतस. ये कुठं आपल्या भाऊ घेतलाय. तरी पण प्राणी जात गेला. देवा, याच्या आत्म्यात शांती दे देवा. चल आपण आता याला नेऊन पुरूया. लगेच पुर्याने तो वास येईल चल, वासाऱ्याचा. चल, चला. चल. कोण आहे बघ इथं, कोण आहे बघ. अरे दलिंदर रे सोन. अरे काय कर रे ना तर हा माकडे सोन. अरे कुठे घेऊन चालले होते रे मला तुम्ही? पुरायला. हा पुरायला मरला ना तुम्ही. करे वसाऱ्या, तुला लाज नाही वाटत काय रे? 10 पिऊन रस्त्यान परतस. आवरी झेपत नाही तर ढोसतो का चला. बघ स्वतः कर वसाऱ्या, काविल झाली तुला झाबऱ्या तरी पितास. अरे दलिंदर, सामान्य ज्ञान शत्रू. तुझ्या धल्ल्याने पिवळा झेबरा बघितला होता का रे? अरे मी वाघ आहे, बिंडोक वाघ आहे मी. स्वतःलाच बिंडोक वाघ म्हणतो. ए बिंडोक वाघ, बिंडोक. ए बिंडोक वाघ, बिंडोक. ए बिंडोक. पुहू 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 नाही रे, हुप्पा हुप्पा असताना रे ते. अरे तू माकड आहे ना रे, तुला स्वतःचा आवाज काढता येत नाही का रे? अरे माकडांना गैरी अक्कल असते, तू एवढा कसा बिंडोक आहे रे? बचरा बिंडोक बोलला बचरा, बिंडोक बोलतोस? हा
बाला आपल्या पोरांना फोन कर न त्यांना बोल रिक्षा भरून पोरं पाठव. आज या वसाऱ्याला नाही सोडत. अरे नका ना रे माणसांसारखं वागू. तो डार्विन बरोबर बोलला होता. याच्यासारख्या माकडांमुळेच माणसं जन्माला आली असतील. आणि तुमची एवढी अवकात आहे का माझ्याशी मारामारी करायची? अरे मी वाघ आहे, वाघ. तुम्ही माकडे, वाघ आहे, वाघ मी. रे तुला काय वाटतं? तुलाच एकट्याला मिमिक्री येते? मला पण येते. कळलं ना मी खरोखरीच्या वाघ आहे म्हणून. आई शपथ हे अरे हा खरंच वाघ आहे. आपण याला ओळखलंच नाही. अरे जंगलाचा राजा आहे तो. चल आपण याला सॅल्यूट मारू. चल. दोन अंडी नागाला सॅल्यूट मारू वाघाला. नाग बसला फांदीवर वाघाला मारू. वाघाला मारू सॅल्यूट. अरे बाप बाप बाप. अरे अरुण पेढे तुम्ही? अरे 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 अरे. अरे या सॅल्यूट मुळे मेलो होतो ना रे मी. मला या जन्मात तरी नीट जगू देणार रे. एक मिनिट तुम्ही इथे कसं काय आले रे? तुम्ही कसं काय आले तुम्ही इथे? ते झालं त्याचे. हा तुम्ही मेले ना तर तुम्ही चिठ्ठी लिहिली होती हा. की माझं साईड सू या दोघां मुले जायले. सुसाईड असतं ना रे ते. काय म्हणजे तुझं काय करावं रे? तेच ते पत्र वाचून आम्हाला खूप वाईट वाटलं. हं? आम्ही निराशेच्या गर्तेत ओढलं अरे गेलो. बापरे. तुम्हाला सांगतो मला कळेलं श्याम सुंदर राजपूत जर नसेल तर आमच्या जीवनाला काय अर्थ आहे. असं बाप. अरे आम्ही सॅल्यूट कोणाला मारणार? सॅल्यूट सोडा आमचं पाठांतर कोण घेणार? मग आम्ही दोघांनी ठरवलं नाही आपण एकमेकांना संपवून टाकायचं. अरे बापरे. हा. मग कसं काय मेले तुम्ही? हाय ना हा. हा याने अख्खा मेंढा शिंगासकट गिळला. अरे बाप. फारच विचित्र मेला बा. आणि तू रे? मी बाबाला घेऊन 40 मजल्याच्या इमारतीच्या गच्चीवर गेलो हा. आणि त्या गच्चीच्या कठड्यावर उभं राहून म्हणालो पंढरी. वा वा. अरे बाप रे. आणि मग परत आलो. इथे? येथे नाही तेथे. हा. मग त्याने आम्हाला विचारलं तुम्हाला पुढचा जन्म कुणाचा हवाय? मग आम्ही त्यांना विचारलं आमचे गुरुजी कुठच्या जन्माला गेलेत? मग तो म्हणला की ते जंगलात प्राणी होऊन गेलेत. मग आम्ही त्याला सांगितलं मग आम्हाला पण त्याच जंगलात प्राणी होऊन पाठव. म्हणून मग आम्ही आलेच का माया नशिबाला आलेच का तुम्ही? अरे पण मरताना पण तुम्ही तुमची मस्ती दाखवूनच मेले ना रे. आता नीट राहा. ए नाटक करू नका. मागच्या जन्मी आहे ना मी तुम्हाला इज्जत देत होतो कारण मी गुरुजी होतो. आता मी नीट रे. आता वाघ आहे हा. मी वाघ आहे हा. गुच्चूप राहा, नीट राहा, निघा इथून आणि मला झोपू द्या. मी काय बोलतोय? हा. घोडबंदर. काय रे नागला बंदर? अरे ही काय नाव आहेत रे? घोडबंदर आणि नागडा बंदर. नागला बंदर ना रे. नागला बंदर. हा तेच ते हे काय अशी काय नाव आहेत? वसाऱ्या गप झोप हा. तुला बोललो आम्ही विचारला तुला. अरे तू नीट वागणार रे. अरे मी वाघ आहे ना रे. अरे मी एका पंचायत तुला मारून टाकीन ना रे. कमाले बुवा. अरे तू त्याला समजाड रे. त्याला म्हणा नीट वाघ. तो मरून जाईल बरं का. मी वाघ आहे मी. तू असं काही अशा रिॲक्शन नको द्यायच्या जेवणार रे. तू बेकार मारीन बरं का मी तुला. तू सांग रे त्याला तू कसं करतोय रे? वाघाला असं करतात का रे? अरे मी डेंजर आहे बरं का. भलता डेंजर आहे मी. अरे डेंजर जास्त नाटकं नको करू ना रे. आवरे डेंजर आहे. मग त्या भोपल्यातल्या म्हातारी का नाही खाल्ल्यास रा? ती तुझ्या तोंडावर तुला गंडवून गेली वाचाऱ्या. डेंजर बोल. अरे ए भाऊ. अरे ती माणसाने लिहिलेली गोष्ट आहे. ते सगळं त्यांच्या सोयीप्रमाणेच करतात. त्यांना वाटतं जगात जे काही चालू आहे ना त्याच्यात सगळं योगदान त्यांच्याच आहे बा. असं जर खरंच झालं असतं ना
तर त्या म्हातारीला आहे ना भोपड्या सकट खाऊन टाकला असता रे मी. मोठा भोपळ्या सकट खाल्ला असता. मग मला सांग, विहिरीतनं बाहेर येऊन त्या लाकूड तोडायला 3-3 कुऱ्हाडी का दिलास? हा? लाकूड तोडायला बघून टरकली ना? अरे फट्टू आहे रे, फट्टू 1 नंबरचा. नाही ते काय वाग आहे म्हणून बे. ऐ, चहातला गावान पुंगीवाला आयला ना तो यो वाचाऱ्या त्याच्या मागून शेपटी हलवत तिकडे गेला. अरे नदीत पडून मिळालाच ना वाचाऱ्या. त्या पुंगीवाल्याने तुझी पण पुंगी वाजवला. अरे तू चुप पड रे. अरे मी काय या गोष्टींमध्ये आहे करा? कुठल्या बी गोष्टीत गाव घुसाडता का रे तुम्ही मला? लाकूड तोडीच्या गोष्टीत मी आहे? हा काय वाघ कुऱ्हाड घेऊन जंगल कापायला गेला होता का रे? अरे लाकूड तोड्या जंगल कापतात, त्याच्या आपल्याला त्रास होतो ना रे. या सगळ्या व्हॉट्सअपवरच्या गोष्टी आहे, त्याच्याकडे ध्यान नका देत जाऊ ना रे. आणि तू रे ओ दलिंदर, की झाले पुंगीवाल्याच्या गोष्टीमध्ये ना पुंगीवाल्याच्या मागे उंदीर असतात. तू इमॅजिन कर बरं की पुंगीवाल्याच्या मागे वाघ आहे म्हणून. केलं आता कोणाची पुंगी वाजेल? तेच सांगत होतो ना रे मी. अर्धवटी सापनी तिच्या गोष्टी सांगणार आहे. अरे हा, काय झालं? अरे त्या गोष्टींमध्ये वाघ नव्हता. अरे वाघ आहे ना ह्या गोष्टींमध्ये आहे. इसाप पलंगावर टॉवेल लावून बसला होता. वाघ तिकडनं आंघोळ करून आला, साडी नेसली आणि तोही पलंगावर येऊन बसला. वाघाच्या पाठीवरचा तीळ इसापनं पाहिला आणि इसापनं त्याला अरे हे काय? ही कुठली गोष्ट आहे? हे कुठलं पुस्तक आहे रे दलिंदर? इसाप नॉटी. अरे अशी पुस्तकं नका वाचत जाऊ रे तुम्ही. तुम्हाला कुठलंही स्किट द्या, कुठलंही कॅरेक्टर द्या, तुम्ही चाबरे धंदे करायच्या काही सोडत नाही बुवा. तुम्हाला चांदोबाच्या गोष्टी दिल्या ना, तुम्ही मधुचंद्राच्या गोष्टी करून टाकायचे. आणि आहे ना एक ध्यानात घ्या, मी वाघ आहे. मागच्या जन्मात आहे ना मी गुरुजी होतो, म्हणून आहे ना मी सभ्यतेच्या काही मर्यादा आहे ते पाडत होतो. आता वाघ आहे ना रे. अरे ही उचर पडतो ना रे मी रे. आले बुवा तुमची. तुला फ्रँकली सांगू का, म्हणजे तुमच्या दोघांची आहे ना पुंगडी करून फ्रँकी सारखा खाऊन टाकू शकतो मी. पण काय आहे ना, मी तुमच्या सारख्या माकडांना खाऊन माझी इज्जत मला घालवायची नाही. बाकीचे प्राणी काय म्हणतील, माकड खातो रे तो, त्याला कुठे हारीन पकडता येते, असं होईल. त्यामुळे ना तुम्ही घाबरा बुवा थोडस मला. एक मिनिट शांत राहा. कोड हरीण दिसतंय बुवा मला. आज त्याची शिकारच करतो मी. तुम्ही माझ्या मागे दबा धरून बसा, दांगडो करू नका बरं का. आता खातोच बुवा त्याला मी. माझा डबा आहे. अरे ऐक ना यो वाचारे माझा डबा आहे. माझा डबा यार. अरे माझा डबा बोलतो ना. अरे माझा डबा आहे का? भर भरून वाचारे, माझा डबा आहे. माझा डबा आहे. अरे ते हरीण गेलं ना रे तुमच्यामुळे. गेलं हो. मग आम्ही पण जातो, आमचं काम झालं. कुठे जाता रे? तुमच्या वा 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 वा, अगदी शेरा सव्वा शेर असा परफॉर्मन्स होता. क्या बात, सुपर्ब. बघूया हे माकड चाळे आपल्या हास्य रसिकांना कसे वाटलेत. सई, क्रेझी परफॉर्मन्स होता. मला तुम्हा दोघांना हात जोडून नमस्कार करायचा आहे. पॅडीदा आणि अरुणदा, आउटस्टँडिंग. म्हणजे खूप सुंदर. पॅडीदा तुझं काय काय बेअरिंग होतं. म्हणजे खरंच 2 माकडं स्टेजवरती आली आहेत असं वाटत होतं. श्यामदादा, इतका गोड, इतका गरीबडा वाघ मी पहिल्यांदा पाहिला आणि तो मला भयंकर आवडला. हा जन्म पण मला फारच आवडला. खूप खूप हसलो आणि खूप सुंदर कन्सेप्ट होती. मजा आली. सुंदर. अरुणदा, तुमचं विशेष कौतुक, कारण हा तसा दमवणारा एनर्जीचा परफॉर्मन्स होता आणि तरीही तुम्ही तयार झालात हा परफॉर्मन्स करायला. त्यासाठी तुमचं विशेष कौतुक आणि तुम्हाला खूप सारं प्रेम. प्रसादा. श्याम्या, बहारदार, फार मजा आली. अरुण, पॅड्या, तुम्ही इथे पहिल्यांदा आला तेव्हा सई ज्या पद्धतीने घाबरली, हो. बाहेर पण तुमच्या मागे कुत्री लागली होती असं मी ऐकलं. मला त्याने ओळखलं.
पॅड्या काय वेड्यासारखी उडी मारलीस तू म्हणजे थक्क झालो होतो मी ती उडी बघून म्हणजे माणूस म्हणून तू भरपूर उड्या मारतोस आणि पण माकड म्हणून ती उडी मारलीस ती फारच विलक्षण होती फॅन्टॅस्टिक फार मजा आली थँक्यू तर मंडळी तुम्हा सगळ्यांना मी सांगू इच्छिते की ही जी कॉन्सेप्ट होती या हास्य जत्रेच्या सेटवरचा जो काही स्वयंघोषित वाघ आहे दशरथ शिरसाट त्याची होती. दशरथ वी लव्ह यू. दशरथ ये बाळ. ये यशरथ वी वॉन्ट दशरथ वी वॉन्ट डॅश. खरं तर त्याचं नाव दहशत असं असायला हवं होतं पण दशरथ आहे हरकत नाही. ज्याला आम्ही बीडचा कुलदीप पवार असं देखील म्हणतो हरकत नाही. खूप मजा आली. थँक्यू सो मच गाईज.